So good morning all. Previous lecture we have seen difference between non-renewable and renewable energy sources, characteristic of renewable energy sources, and organization of power sector in India. Previous lecture we have seen organization of power sector in India also. Next bit we have seen impact of energy, impact of energy, वेगवेगळ्या ज्या काही एनर्जी आहे त्याचा एन्व्हायरमेंटवर कोणता इम्पॅक्ट होतो, तर आपण काय बघितलं, इम्पॅक्ट ऑफ एनर्जीज ऑन एन्व्हायरमेंट. सो फर्स्ट, व्हॉट इज द इम्पॅक्ट? फर्स्ट element first element is a impact of coal energy. We have seen one point we have missed, that organization of power sector in India: generation corporation, transmission corporation, distribution corporation, and consumer. Three pillars, main three pillars are there in organization of power sector. First pillar is a generation corporation, third is a transmission corporation, सेकंड आणि थर्ड इज अ डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन, आणि लास्टला तुमचं कशाकडे येतं, जे काही पॉवर आहे ती कंझ्युमरकडे. तर यामध्ये वी हॅव मिस वन बीट, दॅट इज सेंट्रल गव्हर्नमेंट अँड नॅशनल लेवलमध्ये वेगवेगळे पॉवर कॉर्पोरेशन आहेत. तर त्याचे व्हॉट आर द लॉंग फॉर्म, व्हॉट आर द लॉंग फॉर्म ऑफ द different power corporations. So first is a NTPC. What is meant by NTPC? National Thermal Power Corporation. National Thermal Power Corporation. Next is a NHPC. Next is a NHPC. National Hydroelectric Power Corporation. बघा, H stands for hydroelectric, T stands for thermal. Other it is same, National Thermal Power Corporation, National Hydroelectric Power Corporation. Next is a CEA, Central Electricity Authority. CEA, Central Electricity Authority. CERC, Central Electricity Regularity Commission. Central Electricity Regularity Commission. Next is a NPC, National Power Corporation. NPC means National Power Corporation. NEEPCO, NEEPCO, North Eastern Electric Power Corporation. पॉवर कॉर्पोरेशन सगळीकडे मे बी सेम आहे, थोडेफार डिफरन्स आहेत. NEEPCO, नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन. NPCIL, Nuclear Power Corporation India Limited. Nuclear Power Corporation India Limited. And last is the BHEL, BHEL. तुम्ही ऐकलं असेल भेल कुठेतरी नाव बघा हे, तर भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. दीज आर द लॉंग फॉर्म. हे तुम्हाला येऊ शकतं कशामध्ये, MCQ मध्ये. NTPC स्टँड्स फॉर, मग तुम्हाला ऑप्शन देतील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन, नंतर नॅशनल न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन. तर NTPC स्टँड्स फॉर असा MCQ ला क्वेश्चन येऊ शकतात. तर हे सगळे लक्षात ठेवा. परत PDF सेंड केली की ते लिहून काढा सगळ्यांनी एक एकदा. सो NTPC मीन्स नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. NHPC मीन्स नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन. CEA मीन्स सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी. CERC मीन्स सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलॅरिटी कमिशन. Central Electricity Regularity Commission. Next, CERC. CERC means Central Electricity Regularity Commission. NPC means National Power Corporation. NEEPCO, North Eastern Electric Power Corporation. NPCIL, Nuclear Power Corporation India Limited. And BHEL, Bharat Heavy Electrical Limited. Central Government and National Government चे हे लॉंग फॉर्म आहे. आता स्टेट गव्हर्नमेंट अँड स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल, त्याचं काय आहे, डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन DIS, आणि इथं कॉर्पोरेशन COR आहे, COR. नेक्स्ट, ट्रान्सको मीन्स ट्रान्समिशन कॉर्पोरेशन. जेनको मीन्स जनरेशन कॉर्पोरेशन. and MSEB. What is the long form of MSEB? What is the long form? Huh?
ऑलरेडी वी हॅव, म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याला कोणता MSEBचा लॉंग फॉर्म, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. हे काय झालं, स्टेट गव्हर्नमेंट रिलेटेड. अँड अदर प्रायव्हेट रिलेटेड रिलायन्स आहे, टाटा आहे. तर हे काय झालं, वेगवेगळे पॉवर सेक्टर झाले. हे सेंट्रल पॉवर सेक्टर झालं, हे स्टेट झालं, आणि हे अदर मीन्स प्रायव्हेट झाले. नेक्स्ट वी हॅव सीन इन प्रिव्हियस लेक्चर इम्पॅक्ट ऑफ एनर्जी सोर्सेस ऑन एन्व्हायरमेंट मध्ये कोल एनर्जी सोर्सेस, नॉइज पोल्युशन, एअर पोल्युशन, ऍसिड रेन, वॉटर पोल्युशन, हेवी मेटल पोल्युशन. वी हॅव टू डिस्कस हेवी मेटल पोल्युशन. सो हेवी मेटल पोल्युशन मध्ये काय, हेवी मेटल पोल्युशन मध्ये काय बघायचं होतं, तर कसं होतं ऍक्च्युअल हे कळायला नव्हतं. हेवी मेटल पोल्युशन मध्ये काय केलं जातं, जे काही मर्क्युरी आहे किंवा आर्सेनिक आहे किंवा कॅडमियम आहे किंवा लीड जे आहे, हे काय जे काही मेटल आहेत, हे मेटल काय करतात, ह्या मेटल पासून पोल्युशन होतं. मग ते वॉटर पोल्युशन होतं, सॉइल पोल्युशन होतं. पण कसं होतं, मग ज्यावेळी कंबशन होतं, एखादा सपोज इंडस्ट्री आहे त्यामध्ये कंबशन प्रोसेस होत असेल, तर त्यावेळी काय होतात, ह्या जे काय हे आहेत मेटल, तर त्याचं काय होतं, हेवी मेटल त्याचं एअरमध्ये काय होतं, एअरमध्ये ते मिक्स होतात, आणि एअरमध्ये मिक्स केल्यामुळे नंतर त्याचं पोल्युशन एअर पोल्युशन होतं. पण फक्त एअर पोल्युशनच होत नाही, तर त्यासोबत ज्यावेळी आपण ऑक्सिजन आत घेतो आपल्या शरीरामध्ये, ज्यावेळी आपली रेस्पिरेशन सिस्टीम चालू असते, त्यावेळी काय होतंय, ते आपल्या नाकातून काय जाते, ह्याच्यामध्ये जाते, ह्युमन बॉडीमध्ये जाते, आणि त्याचे आपल्यावर जे काय हेल्थ आहे त्याच्यावर काय होतात, साईड इफेक्ट्स होत आहेत. म्हणून हेवी मेटल पोल्युशन हे सुद्धा डेंजरस आहे. किंवा अजून हेवी मेटल पोल्युशन, मग ग्लोबल एन्व्हायरमेंट म्हणजे ऍक्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये त्याचा काय प्रॉब्लेम होतो, तर हेवी मेटल जे आहे पोल्युशन, त्याचा सिरियसली प्रॉब्लेम कशावर होतो, तर ग्लोबल एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम आहे. तर काय होतं ग्लोबल प्रॉब्लेम त्याचा ऍक्च्युअली एन्व्हायरमेंटवर, तर जी काही प्लांट ग्रोथ आहे, आपली जी झाडं आहेत त्याच्यावर सुद्धा त्याच्या ग्रोथवर सुद्धा त्याचा इफेक्ट होतो. कशाचा, हेवी मेटल पोल्युशनचा. सपोज आता आपल्याला हे करायचंय, मायनिंग ऍक्टिव्हिटीज आपण म्हणलं, दिस इज ऑन मायनिंग रिझल्ट. तर ज्यावेळी आपण हे खोडतो, लोह किंवा खनिज ज्यावेळी आपण शोधत असतो, त्यावेळी आपण काय करतो, ड्रिलिंग वेगवेगळं ऑपरेशन करत असतो, आतमध्ये हे लावत असतो, काय त्या वेगवेगळ्या मशीन्स लावत असतो. पण ते ज्यावेळी मेटल असतात आतमध्ये आपल्याला मिळतात, त्यावेळी ते काय त्याचं थोडंफार तरी काय होतं, ते ज्या डस्ट उडती त्याच्यासोबत ते काय होतात, एन्व्हायरमेंट मध्ये परत उडतात त्याच्या थ्रू. मग ते उडले की एअर पोल्युशन होते, आणि एअर पोल्युशन झालं की ऑब्व्हियसली ते ह्युमन बॉडीवर त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम आहेत. सो हेवी मेटल पोल्युशन कसं आहे, तर डिफरंट टाइप्स ऑफ जे काय मेटल्स आहेत, कुठले कुठले हेवी मेटल्स आहेत, तर मर्क्युरी आहे, आर्सेनिक आहे, कॅडमियम आहे किंवा लीड आहे. मर्क्युरीचं काय शॉर्ट, मर्क्युरीचं काय नोटेशन, व्हॉट इज द notation for mercury metal, anyone, what is the notation for mercury, already you have seen chemistry. काय मर्क्युरीचं, Hg. Okay, very good. Hg is the notation for mercury. Next, what is the arsenic, what is the notation for arsenic? Arsenic is also heavy metal, जो म्हणतो आपण हेवी मेटल पोल्युशनचं, तर हेवी मेटल आहे. तर व्हॉट इज द नोटेशन ऑफ आर्सेनिक, लोंडे, व्हॉट इज द, सुयश लोंडे, काय आर्सेनिकचं नोटेशन, काय आर्सेनिकचं, रोल नंबर 38. हा माहित नाही मॅडम, आर्सेनिकचं माहित नाही. ओके, कुणाला माहिती, व्हॉट इज द नोटेशन फॉर आर्सेनिक? AS, what is capital A and small s, arsenic. Cadmium, what is the notation for cadmium? CD, C capital D small, cadmium. And lead, what is the notation for lead? Lead चं तर माहित असेल सगळ्यांना, what is प्रथमेश, what is the notation for PB. lead? PB. Okay, very good. PB बरोबर आहे. तर these are the heavy metal pollutants. कोणाला कळालं नव्हतं, ओंकार कळालं का हा पॉइंट, हेवी मेटल पोल्युशन? ओंकार ठाकर आहेत का?
ओंकार आहेत का? 56 रोल नंबर ना, 59 रोल नंबर 59 आहेत का? रोल नंबर 59 चॅट बॉक्स मध्ये लिहा, आवाज येत नाहीये तुमचा. हेवी मेटल पोल्युशन कळालं का बाकीच्यांना सगळ्यांना? ओके. नेक्स्ट काय बघितलं आपण आता? इम्पॅक्ट ऑफ ऑइल एनर्जी सोर्सेस ऑन एन्व्हायरमेंट बघितलं. नेक्स्ट सोलारचं बघितलं. नेक्स्ट इम्पॅक्ट ऑफ वाइंड एनर्जी सोर्सेस ऑन एन्व्हायरमेंट, नॉइज पोल्युशन आणि impact of wind energy sources on environment we have seen in last lecture. Noise pollution. In wind energy power plant, wind turbine produces aerodynamic noise from air passing over the blade and mechanical noise from the moving parts of the turbine and the gearbox, blades, joints, welding parts etc. म्हणजे जे काही जॉईंट केलेले पार्ट्स आहेत त्याच्यापासून आवाज तयार होऊ शकतो, किंवा जे काही एरोडायनामिक नॉइज म्हणजे जे काय एअर पास होती त्या ब्लेडवर, किंवा मेकॅनिकल नॉइज आहे जो आपले मुव्हिंग पार्ट्स आहेत, टर्बाइन असेल, गिअर बॉक्स असेल, ब्लेड्स जॉईंट असतील किंवा वेल्डिंग पार्ट्स असतील, त्याच्यामुळे काय होते? नॉइज पोल्युशन होते. कशामुळे? कुठल्या सोर्समुळे? वाइंड एनर्जी सोर्समुळे. आणि आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. सो व्हॉट इज मीन बाय ऍक्च्युअल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स? Wind turbines may scattered electromagnetic signals causing interference of communication system. ह्याचा अर्थ काय? तर ज्यावेळी आपण वाइंड टर्बाइन्स लावतो किंवा कुठे लावतो आपण? मोठ्या मोठ्या साईट्स असतात जिथं काहीच म्हणजे अवेलेबल नसतं, मध्ये आधी अडथळा नसतो, तिथं आपण वाइंड टर्बाइन्स लावतो. पण ते वाइंड टर्बाइन्स जर जे काय आपले सॅटेलाइट असतात, म्हणजे जे काय आपण आपल्याला सिग्नल येतात, जे काय आपला टीव्ही चालू असतो किंवा मोबाईल चालू असतो, त्यासाठी जे काही कम्युनिकेशन सिस्टीम वरती सॅटेलाइट आपण लावलेले आहेत, तर त्याच्यामध्ये जर वाइंड टर्बाइनचा अडथळा आला तर त्या ज्या काही वेव्हज आपल्यापर्यंत येणार आहेत त्या काय होत आहेत? ब्रेक होत आहेत. म्हणजे वाइंड टर्बाइनचं जर त्याच्यामध्ये अडथळा आला त्या वेव्हजला, तर काय होतंय? तो सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्याच्यामध्ये इंटरफरन्स निर्माण होतोय आणि कम्युनिकेशन सिस्टीम ब्रेक होते. म्हणून काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स मध्ये काय येतंय? तर वाइंड टर्बाइन मुळे जे काही स्कॅटर्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल आहे त्याच्यापासून इंटरफरन्स झाल्यामुळे कम्युनिकेशन काय होतंय? ब्रेक होतंय. अँड सो टू अवॉइड वाइंड एनर्जी पॉवर प्लांट साइट इन मिलिटरी झोन किंवा एअरक्राफ्ट. मिलिटरी झोन मध्ये पण काय असतं? मिलिटरी झोन मध्ये सुद्धा किंवा एअरक्राफ्ट मध्ये ज्यावेळी लँडिंग करतं आपलं हे काय एरोप्लेन ज्यावेळी लँडिंग करतं, किंवा मिलिटरी झोन मध्ये सुद्धा ह्या वाइंड टर्बाइन पॉवर प्लांट जे आहे ते आपण अवॉइड करायचे. तर का मिलिटरी मध्ये का करायचे अवॉइड वाइंड टर्बाइन्स? मिलिटरी झोन मध्ये ठेवले वाइंड टर्बाइन्स तर काय प्रॉब्लेम आहे? एनीवन सांगा, मिलिटरी झोन मध्ये काय प्रॉब्लेम आहे? वाइंड मिल्स आपण किंवा हे घेतलं, वाइंड जी काय सोर्स आहे आपण म्हणतोय पॉवर प्लांट, जर तिथं उभा केले तर काय काय त्याचा डिसएडव्हान्टेज आहे? एनीवन? तर ज्यावेळी मिलिटरीमध्ये म्हणजे हे मिलिटरीमध्ये काय होतं? कोणतीही इमर्जन्सी येऊ शकते. मग इमर्जन्सी येऊ शकते, त्यामुळे वाइंड टर्बाइन्स जे काही पॉवर प्लांट वगैरे जे आहे ते मिलिटरी झोन मध्ये आपण किंवा एअरक्राफ्ट झोन मध्ये आपण कधीच उभा करत नाही. म्हणून हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. परत बर्ड सेफ्टी पाहिलं आपण, वाइंड मिल्स पाहिलं. आता इम्पॅक्ट ऑफ नॅचरल गॅस सोर्सेस ऑन एन्व्हायरमेंट. सो इम्पॅक्ट ऑफ नॅचरल गॅस ज्यावेळी कंबशन होतं नॅचरल गॅसचं काय होतं? ज्यावेळी कंबशन होतं त्यावेळी डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस आपण काय करतो? एमिट करतो. आता सपोज कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रोजन डायऑक्साईड असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल, तर त्यामुळे काय होतंय? एअर पोल्युशन होतंय. ज्यावेळी कशाचं? नॅचरल गॅसचं आपण काय केलं? कंबशन झाल्यानंतर एअर पोल्युशन होते. सर इन नॅचरल गॅसेस वी कॅन इन्क्लूड CNG, LPG and contaminant of that natural gas is
म्हणजे कंटेंट सॉरी त्या कंटेंट काय असणार आहे नॅचरल गॅसचा. सपोज मिथेन आहे, मिथेन आहे त्याचा मिथेन इज नॉट इको फ्रेंडली किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे का मिथेन, नाही. जर तो जास्त झाला कशामध्ये, एअर मध्ये जास्त झाला तर त्याचे वेगवेगळे साईड इफेक्ट्स आहेत एन्व्हायरमेंट मध्ये. अँड इट इज क्लीन दॅन कोल, हा कोलपेक्षा क्लीन आहे म्हणजे चांगला आहे. बट इट इज नॉट क्लीन लाईक सोलार अँड वाईंड. सोलार आणि वाईंड जसं जास्त दुष्परिणाम नाहीये त्याच्यापेक्षा ह्याचे आहेत कशाचे, नॅचरल गॅसचे. पण जे काही कोल वगैरे वापरतो त्याच्यापेक्षा कमी आहेत नॅचरल गॅसचे. अँड व्हॉट इज द ग्लोबल वॉर्मिंग एमिशन. नॅचरल गॅस इज अ फ्युएल थ्रू द ग्लोबल वॉर्मिंग एमिशन फ्रॉम इट्स कंबशन अँड आर मच लोअर दॅन कोल ऑर ऑइल. आता बघा नॅचरल गॅस जर आपण वापरला ऍज अ फ्युएल तर जे काय हे होते कंबशन, जे काय कंबशन होते त्यामधून जे काय कार्बनचं प्रमाण आहे, जे कार्बनचं एमिशन आहे ते काय होतंय, कमी होते ऍज कम्पेअर टू जर सपोज तुम्ही सोर्स वापरला कोल किंवा सपोज तुम्ही सोर्स वापरला ऑइल, तर काय होतंय तुमचं हेच नॅचरल गॅसचं जे आहे ते एमिशन म्हणजे काय कार्बन पर्सेंटेज आहे ते काय आहे, कमी आहे. आता स्मॉग, स्मॉग म्हणजे काय, आता एअर क्वालिटी रिड्युसेस अँड ऍसिड रेन. आता जी काय एअर क्वालिटी आहे ती स्मोक मुळे काय होती, जे धूर आहे, स्मोक म्हणजे धूर. आणि स्मॉग म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय स्मॉग, एनीवन ऐकलाय का शब्द स्मॉग? स्मॉग शब्द ऐकलाय का? धुकं, नो मॅम. धुकं माहिती का, धुकं हिवाळ्यामध्ये पडतं धुकं, आपल्याला दिसत नाही बघा पुढचं काय. हा म्हणजे स्मॉग, स्मॉग मिनिंग काय, धुकं. त्याच्यामुळे काय होतं, एअर क्वालिटी आहे ती रिड्यूस होतं, आपण क्लिअर बघू पण शकत नाही. आणि ज्यावेळी धुक्याचं प्रमाण वाढतं त्यावेळी ऍसिड रेनची चान्सेस जास्त असतात. म्हणून द कंबशन ऑफ नॅचरल गॅस प्रोड्युसेस द निग्लिजिबल अमाऊंट अँड पर्टिक्युलर्स. म्हणजे ज्यावेळी स्मॉग हे होतं हिवाळ्यामध्ये आपल्याला दिसतं, तर त्यावेळी काय करतं ते क्वालिटी ऑफ एअर जी आहे ती काय करतं, रिड्यूस करतं. तर हे कशामुळे होतंय, नॅचरल गॅसमुळे. आणि तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग ऐकलंय, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ग्लोबल वॉर्मिंग, पहिल्यांदा हे सांगा मला, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ग्लोबल वॉर्मिंग, कुणाला माहिती का? टेम्परेचर वाढतंय मॅम. हा ओके बरोबर आहे. तर काय होतंय, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, हिटिंग द अर्थ क्लायमेट. म्हणजे जे काही गॅसेस आहेत कशामध्ये, ह्या सराउंडिंग मध्ये म्हणजे ह्या एन्व्हायरमेंट मध्ये, त्या गॅसेस मुळे काय होतंय, जे काय अर्थ आहे, अर्थ म्हणजे आपली पृथ्वी, त्या पृथ्वीचं क्लायमेट किंवा टेम्परेचर वाढते, म्हणजे हिटिंग जास्त होते. आणि हिटिंग जास्त झाल्यामुळं जो काही पहिला थर आहे आपला ऍटमॉस्फिअरचा जे काही लेअर आहे, त्या ऍटमॉस्फिअरच्या लेअर मध्ये काय होतंय, हीट जास्त वाढते. आणि ज्यावेळी हीट जास्त वाढते एकदम आपण आता आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती 37, तोपर्यंत आपण टॉलरेट करू शकतो. पण जे टेम्परेचर जर जास्त झालं तर ते काय ह्युमन बॉडीसाठी काय ते म्हणजे ह्युमन बॉडीवर ते दुष्परिणाम करते. म्हणून ग्लोबल वॉर्मिंग हा इफेक्ट सुद्धा एन्व्हायरमेंटसाठी पण धोकादायक आहे आणि ह्युमन बॉडीसाठी सुद्धा धोकादायक आहे. तर म्हणजे झालं ग्लोबल वॉर्मिंग. नेक्स्ट, इम्पॅक्ट ऑफ बायोमास एनर्जी सोर्सेस ऑन एन्व्हायरमेंट. आता बघा, कंबशन ऑफ वूड अँड ऑर्गॅनिक मॅटर वी कॅन क्रिएट द गॅस. सो कंबशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्रोड्युसेस एअर पोल्युशन. आता एक कशाचं जरी कंबशन झालं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याचं एअर पोल्युशन होणार आहे. कारण की ज्यावेळी कंबशन होतं त्यावेळी वेगवेगळे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, नायट्रोजन डायऑक्साईड किंवा नायट्रोजन ऑक्साईड बाहेर पडतो. तर ज्यावेळी कोणत्याही एनर्जी सोर्सचं आपण जर कंबशन केलं तर त्याच्यापासून काय होणार आहे, पोल्युशन हे होणारच आहे आणि त्याचा एन्व्हायरमेंटवर काय होणार आहे, परिणाम होणारच आहे. आणि इंडस्ट्रीमध्ये आपण वापरतो त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये जे काय पोल्युशन होतं आणि नंतर जे काय वॉटर राहतं ते आपण काय सोडतो, ह्याला सोडतो, कशाला, समुद्राला सोडतो, नदीला सोडतो. तर त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन पण होतं. इम्पॅक्ट ऑफ हायड्रो एनर्जी, हे जास्त हे पूर्ण नाहीये सगळं, तुम्हाला फक्त बघा तरी. इम्पॅक्ट ऑफ हायड्रो एनर्जी सोर्सेस ऑन एन्व्हायरमेंट. आता लार्ज हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कॉजेस ऍडव्हर्स इफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंट लाईक वॉटर क्वालिटी विल बी डिक्रीज.
आता हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट जर सपोज आपण उभा केलं तर त्याच्यापासून जे काय पोल्यूट झालेलं म्हणजे हे झालेलं पाणी जे आहे, पोल्युशन झालेलं पाणी ते आपण बाहेर सोडतो, त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटवर त्याचा दुष्परिणाम होतो. अँड द प्लांट मे बी इकोलॉजिकल डॅमेज होऊ शकतात. प्लांट जे आहेत आपला घरातली झाडं असतील किंवा जिथं आपण पाणी सोडतो ते पाणी नंतर आपल्या झाडांना गेलं की त्या झाडाचं काय होईल तर इकोलॉजिकल डॅमेज होऊ शकतात ती झाडं. अँड इट ऑल्सो कॉजेस द इकॉनॉमिक डॅमेज ऑन लोकल पॉप्युलेशन. जे काही लोकल पॉप्युलेशन आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा साईड इफेक्ट आहे. कशाचा? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आता इम्पॅक्ट ऑफ जिओथर्मल एनर्जी सोर्स ऑन एन्व्हायरमेंट. तर जिओथर्मल म्हणजे काय? जिओ अंडरग्राउंड जे असतात, अंडरग्राउंड हिटिंग होतं त्याला जिओथर्मल एनर्जी म्हणतो आपण, एनर्जी सोर्स. मग ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. सो जिओथर्मल एनर्जी इज हीट कंटेंट बिलो द अर्थ सरफेस. बिलो द अर्थ सरफेस जी हीट आपण निर्माण करतो त्याला काय म्हणतो आपण? जिओथर्मल एनर्जी. इट कन्सिस्ट ऑफ स्टीम, ड्राय रॉक्स. बाय ड्रिलिंग deep into the earth will get high temperature and this steam is useful for the running the turbine. This steam is useful for running the turbine. जे काय आपण स्टीम, ड्राय रॉक्स बाय ड्रिलिंग द डीप इनटू द अर्थ. आपल्याला मला काय करायचंय? हीट जनरेट करायची. पण ही हीट कुठे जनरेट करतोय आपण? बिलो द अर्थ सरफेस जनरेट करतोय. मग ज्यावेळी ती हीट निर्माण होते त्याचं स्टीम मध्ये कन्व्हर्जन होते आणि स्टीम मध्ये कन्व्हर्जन झालेलं आपण कशाला यूज करतो तर युजफुल फॉर द रनिंग द टर्बाइन. आणि जिओथर्मल एनर्जी सोर्सेस सरफेस डिस्ट्रीब्युशन लोड सबसिडन्स अँड द कॉजेस नॉइज थर्मल पोल्युशन. म्हणजे ह्याच्यापासून नॉइज पोल्युशन पण होतंय, थर्मल पोल्युशन पण होतंय. सो नेक्स्ट इज आता जिओथर्मल पॉवर प्लांट जर आपल्याला उभा करायचा असेल तर ते काय आहे? लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर आपल्याला रिक्वायर्ड आहे फॉर कुलिंग पर्पज. आता तिथं आतमध्ये हीट खूप जनरेट होते तर त्याचं कुलिंग करण्यासाठी मला काय पाहिजे? लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर फॉर द कुलिंग सो दॅट द वॉटर रिसोर्स विल रिड्युसेस. मग जिओथर्मल पॉवर प्लांट आपल्याला काय करायचं? उभा करायचं. त्या रिक्वायर्ड काय आहे त्यासाठी? लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड. तो कशासाठी लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर पाहिजे? फॉर कुलिंग पर्पज. मग ते जर आपण वापरलं तर कुठं एक दिवशी वॉटर रिसोर्स सुद्धा हा आपला काय म्हणजे अवेलेबल जेवढा पाहिजे तेवढाच आहे आपल्याला. पूर्ण आपण अगेन अँड अगेन यूज करू शकत नाही वॉटर. म्हणून तो पण एक दिवस काय होणार आहे? तो रिड्यूस होणार आहे. इम्पॅक्ट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी सोर्सेस ऑन एन्व्हायरमेंट. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट बघतो आपण तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये आपण कुठला घटक वापरतो? युरेनियम वापरतो. आणि युरेनियम ऍज अ फ्युएल वापरतो त्यावेळी रिलीज काय होतंय? हाय अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड रिलीज होतोय. आणि हाय अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला तर एअर पोल्युशन होते डायरेक्टली आपल्या त्याच्यावर आणि ह्युमन हेल्थवर काय होतंय? त्याचा परिणाम होतोय. किंवा लो लेवल रेडिएशन. लो लेवल रेडिएशन म्हणजे काय? ज्यावेळी इन सायंटिफिक स्टडीज reason low level radiation increases rate of cancer among the people who lives the near nuclear power plant. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट पाशी आपण राहतोय त्याचं एमिशन काय होते? कार्बन डायऑक्साईडचं जास्त होते. तर त्यावेळी काय तर इट इन्क्रीजेस द रेट ऑफ कॅन्सर अमॉंग द पीपल हू लिव्स इन द नियर द न्यूक्लिअर पॉवर प्लांट. अँड इट ऑल्सो डॅमेज द डीएनए सिस्टीम. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जी काही डीएनए सिस्टीम आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा अफेक्ट होतो. किंवा प्लांटची जे काही लाईफ आहे त्याच्यावर पण त्याचा अफेक्ट होतो. ह्याच्यामध्ये हे एवढंच आहे. हे पुढचं जस्ट इन्फॉर्मेशन साठी दिलेलं आहे. अँड लास्ट इज द इम्पॅक्ट टायडल ऑर वेव्ह एनर्जी सोर्सेस ऑन एन्व्हायरमेंट. तर टायडल एनर्जी आणि वेव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट काय होतो आपल्या ह्याच्यावरती? तर वॉटर इन शॉर्ट लक्षात ठेवा वॉटर पोल्युशन होतं. म्हणजे ल्युब्रिकेटिंग ऑइल जे आहे ते वॉटर मध्ये मिक्स झाल्यावर वॉटर पोल्युशन होतं. किंवा समटाइम्स दे अफेक्ट्स ऑन पॉवर ट्रेन्स इन द वॉटर. तर हे काय झालं? रोल ऑफ एन्व्हायरमेंट, इम्पॅक्ट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी सोर्सेस ऑन एन्व्हायरमेंट. आता नेक्स्ट पॉइंट इज द रोल ऑफ प्रायव्हेट सेक्टर इन एनर्जी मॅनेजमेंट. व्हॉट इज द रोल ऑफ प्रायव्हेट सेक्टर? 3 सेक्टर बघितले आपण. कुठले कुठले 3 सेक्टर बघितले? व्हॉट आर द 3 सेक्टर्स? एनीवन? State, What are the center, 3 sectors? private.
ओके, व्हेरी गुड. स्टेट, सेंट्रल अँड प्रायव्हेट. तर हे काय झाले, 3 सेक्टर झाले. कशाचे? कशाचे? पॉवर जे जनरेट करतो त्याचे. तर आता त्या 3 सेक्टर पैकी व्हॉट इज द रोल ऑफ प्रायव्हेट सेक्टर इन एनर्जी मॅनेजमेंट? प्रायव्हेट सेक्टरचा रोल काय आहे एनर्जी मॅनेजमेंट मध्ये? तर बघा, व्हॉट इज द रोल ऑफ private sector in energy management? So sir, government of India had realized the importance of private sector participation to develop infrastructure and meet the power requirement for present shortfall and future needs up to 2030 म्हणजे AD. व्हॉट इज मीन बाय AD? इसवी सन 2030 पर्यंत आपण काय करतोय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं काय केलंय, व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन, म्हणजे प्रायव्हेट सेक्टर जे आहेत एनर्जी पॉवर डेव्हलपमेंट करतात किंवा पॉवर जनरेशन करतात, तर त्यांच्यासाठी काय केलंय, तर फ्युचर नीड आहे आपल्याला 2030 पर्यंत पॉवरची जी काही जनरेशन आहे त्याची नीड आहे, त्याचं शॉर्टफॉल म्हणजे त्याचा शॉर्टफॉल म्हणजे काय म्हणतो आपण, कमी शॉर्टफॉल म्हणजे काय, कमतरता. तर त्याची कमतरता होणे म्हणून पॉवर सेक्टरला रोल दिलेला आहे, कशाचा, एनर्जी मॅनेजमेंटचा. सो इन दिस रिगार्ड इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 was a turning point and made reform with the regard to the following aspect. म्हणजे जो काय ऍक्ट निघाला 2003 मध्ये इलेक्ट्रिसिटीचा, त्याच्यामध्ये त्यांनी कोणते कोणते टर्निंग पॉइंट मिळाल्या कशासाठी, प्रायव्हेट सेक्टरसाठी. तर ते कोणते कोणते टर्निंग पॉइंट्स आहेत, कोणते कोणते आहेत आस्पेक्ट? तर फर्स्ट इज अ रिमूव्ह द नीड फॉर लायसन ऑफ पॉवर जनरेशन प्रोजेक्ट. म्हणजे आपल्याला सपोज एखादं काहीतरी हे करायचंय, जनरेट करायचंय पॉवर प्लांट, तर त्यासाठी काय, पहिल्यांदा लायसन गरजेची होती. पण त्यांनी काय केलं, रिमूव्ह द नीड ऑफ लायसन ऑफ पॉवर जनरेशन प्लांट, म्हणजे मला लायसनची नीड नाहीये पॉवर जनरेशन प्लांट, हा ऍक्ट त्याच्यामध्ये लागू केला. किंवा encourage the competition through international competitive bidding, म्हणजे एक कॉम्पिटिशन तयार केली इंटरनॅशनल लेवलला. म्हणजे बिडिंग म्हणजे काय, बोली लावणे, बोली लावतो आपण म्हणतो की नाही, व्हॉट इज मीन बाय बिडिंग? बोली लावणे. तर काय केलं, इन्करेज केलं प्रायव्हेट सेक्टरला थ्रू इंटरनॅशनल कॉम्पिटिटिव्ह बिडिंग. म्हणजे आपण वीज पण काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी जर आपण केली असेल प्रायव्हेट सेक्टरने, ती पण आपण विकत घेऊ शकतो. किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना काय केलं, कॉम्पिटिशन थ्रू इन्करेज केलं. and identified transmission of power line as a separate activity and invited a wider public and private sector. तर जे काय पॉवर लाईन्स किंवा जे काय सेपरेट ऍक्टिव्हिटीज घेतात कोण, प्रायव्हेट सेक्टर मध्ये हे करण्यासाठी, एनर्जी मॅनेजमेंटसाठी, तर ते काय केलं, त्यांनी आयडेंटिफाय केल्या आणि इन्व्हायटेड ऍज अ वायडर पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर. So this is a role of private sector in energy management. इकडं काय, so private sector who will develop the power capacity more than 1000 megawatt were given the benefit of tax holiday for 10 years out of 15 years operation. बघा आता रिमूव्ह कुठले कुठले ऍक्ट म्हणजे परस्पेक्ट आहेत किंवा आस्पेक्ट आहेत. पहिला आहे रिमूव्ह द नीड फॉर लायसन फॉर पॉवर जनरेशन प्रोजेक्ट, encourage competition through international competitive bidding, identified transmission of power lines as a separate activity, are invited a wider public and private sector. Next, private sector who will develop power capacity. आता प्रायव्हेट सेक्टर डिफरंट आहेत पॉवर जनरेशन साठी. मग कोण 1000 मेगावॅट पेक्षा जास्त कपॅसिटी पॉवर जनरेट करेल, त्यांना काय केलं, एक बेनिफिट दिला की बेनिफिट ऑफ टॅक्स हॉलिडे फॉर 10 इयर्स. टॅक्स हॉलिडे फॉर 10 इयर्स आउट ऑफ 15 इयर्स ऑपरेशन. 15 वर्ष ऑपरेशन असेल तर त्याच्यामध्ये 10 इयर्स त्यांनी टॅक्स काय केला, टॅक्स benefit of tax holiday for the 10 years and allowed 100% FDI and the selling the bulk power to the grid or other personal use. And the up to 10 August 2011 1376 megawatt was added by the
private sector and compared the planned capacity of 17,588 megawatt in 12th plan in achieved about 70% of target. म्हणजे इन शॉर्ट लक्षात ठेवा, जे काय प्रायव्हेट कंपनी सपोज रिलायन्स असेल, टाटा असेल, तर ते काय केले त्यांनी एक स्कीम तयार केली की तुम्ही 1000 मेगावॅट पेक्षा जास्त हे करा, कॅपॅसिटी पॉवर जनरेट करा, तुम्हाला हा बेनिफिट दिला जाईल. आणि 10 ऑगस्ट 2011 पासून पर्यंत काय 1376 मेगावॅट त्यांनी काय केली, प्रायव्हेट सेक्टरने ऍड केली. कशामध्ये? गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये. तर हे काय झालं, रोल ऑफ प्रायव्हेट सेक्टर इन एनर्जी मॅनेजमेंट. Government of India has realized the importance of private sector part to develop the infrastructure. Government of India म्हणजे पॉवर फक्त गव्हर्नमेंट किंवा स्टेट लेवल किंवा सेंट्रल लेवलनी जर बनवली तर ती आपल्याला करू शकेल असं नाही. तर व्हॉट इज ऍक्च्युअली इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर जनरेशन त्यांना कळाल्यानंतर त्यांनी प्रायव्हेट सेक्टर पण काय केले, ऍड केले. कशामध्ये? टू जनरेट द पॉवर. सो इट इज द रोल ऑफ प्रायव्हेट सेक्टर इन एनर्जी मॅनेजमेंट. एनी डाऊट अप टू दिस? Up to this, any doubt? Okay. निखिल, काय डाऊट? नो मॅम. निखिल, हा, ओके. आता हा सोपा होता चॅप्टर ऍक्च्युअल, म्हणजे नसतं इंट्रोडक्शन होतं. पुढे आता लोड कुठला आहे? सेकंड, पीक लोड अँड बेस लोड किंवा लोड कर्व. सेकंड चॅप्टर पासून एक्झाम्पल आहेत भरपूर. तर एक मिनिट स्टॉप करू. तर बरं, आता सांगा मला, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ एन What is the long form of NTPC? Anyone, please. What is the long form of NTPC? National Thermal Power Corporation. National Thermal Power Corporation. What is the long form of NPCIL? NPCIL. Nuclear Power Corporation India Limited. Nuclear Power Corporation India Limited. What is the long form of MSEB? MSEB म्हणत नाही का आपण MSEB तून लाईट घेतली? महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. Maharashtra State Electricity Board. What is the long form of CEA? CEA. What is the long form of CEA? Central Electricity Authority. Central Electricity Authority. Okay. What is the long form of CERC? CERC. Central Electricity. Central Electricity Regulatory Commission. Central Electricity Regulatory Commission. Very good. Next, what is the long form of NEEPCO? NIPCO. NIPCO. What is the long form of NEEPCO? हे लक्षात राहिलं की तुमच्या Northeastern Electric Power Corporation. North Eastern Electric Power Corporation. Northeastern Electric Power Corporation. Okay, very good. And what are the three pillars of organization of power sector in India? What are the main three pillars of organization of power sector in India? State, central, and private. Sorry. Generation, transmission, and distribution. Generation, transmission, and distribution corporation. Okay.
Next. Already we have discussed difference. The percentage use of various sources for the total energy consumption. So what is the coal percentage? Percentage of coal. किती कोल? कोलचं percentage? 32.5%. नेक्स्ट वेज वूडचं पर्सेंटेज किती? वूडचं 6.6. नेक्स्ट युरेनियमचं 0.13. 0.13. 0.13. 0.13. ओके. ऑइलचं 38.3%. 38.3. ओके. आता सोर्सेस ऑफ एनर्जी मध्ये फ्युएल आहे. फ्युएल मध्ये सॉलिड फ्युएल असतं, लिक्विड फ्युएल असतं किंवा गॅस फॉर्म मध्ये फ्युएल असतं. तर सॉलिड फ्युएल मध्ये कोणते असतात? कोल आहे, कोक आहे. लिक्विड मध्ये पेट्रोलियम, डिझेल, ऑइल आणि गॅस मध्ये नॅचरल गॅस. हे लक्षात ठेवा सोर्सेस ऑफ एनर्जी. आता हायड्रोलिक एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, वाइंड एनर्जी, सोलर एनर्जी, टायडल एनर्जी, जिओथर्मल अँड थर्मो काय हायड्रोइलेक्ट्रिक किंवा थर्मोइलेक्ट्रिक. मला वाटत नाही आता काय राहिलं असेल डाऊट त्यांनी. ओके. थँक यू. नाउ विल टेक अटेंडन्स.